लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। नमस्कार, मी उज्ज्वला महादेव फिटे पाटील, राहणार अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। माझा मुलगा जयवंत महादेव फिटे पाटील। आमच्या दोघा माई लेकरांची जी लढाई आहे ती आतापर्यंत मोहोळ तालुका, सोलापूर जिल्हा आणि पूर्ण महाराष्ट्र राज्याला माहिती झाली आहे की पांढरपेशी समाजातील राजकारणी यांनी कसा त्यांचा सत्तेचा, पैशाचा वापर करून की पूर्ण प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्यांना मॅनेज करून की आमच्या विरुद्धचे जे काय केसेस होत्या त्याच्या विरुद्धचे सगळे पुरावे त्यांनी नष्ट केलेले आहेत आणि आम्ही प्रत्येक प्रशासनाकडे फिरतोय, दाद मागत फिरतोय, तर आम्हाला कशा प्रकारे वागणूक दिली जाते आणि आम्हाला आतापर्यंत न्याय भेटला नाही, ह्यासाठी आम्ही उपोषणाचा हा मार्ग स्वीकारला। आणि 15 ऑगस्ट दिवशी गेल्या महिन्यातील 15 ऑगस्टच्या रोजी मी आणि माझा मुलगा मोहोळ पोलीस स्टेशन आणि तहसीलच्या समोर एका दिवशी लाक्षणिक आम्ही उपोषण केलं। त्या उपोषणाला मी बसले असता मला मोहोळ तालुका बचाव समिती संघर्षाचे सर्व पदाधिकारी, नेते मंडळी, माता, बंधू, भगिनी हे सर्वजण माझ्या त्या स्टेजवर आले, उपोषण ठिकाणी आले। त्यांनी मला पाठिंबा दिला की ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगितले। आणि त्यानंतर मी परत पोलीस स्टेशनला थोडे 15 दिवसाची मुदत दिली आणि त्यांना सांगितले की नाही, तुम्ही 15 दिवसात काहीही ह्या पांढरपेशी समाजातील राजकारण्यांच्या विरुद्ध जे पुरावे दिले त्यांना नाही तुम्ही अटक केली तर मी आणखी उपोषणास बसेन। तर मला त्यांनी एक पत्र दिलं मोहोळ पोलीस स्टेशनने की ताई थांबा थोडे दिवस, आणखी आम्हाला तुम्ही मुदत द्या। सोलापूर जिल्ह्याला पोलीस अधीक्षक हे नवीन आलेले आहेत, त्यांची भेट घ्या। मी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली, त्यांनी मला ग्वाही दिली की ताई आम्ही तुमचं पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करू, म्हणून मी त्यांना थोड्या दिवसाचा अवधी दिला। मग त्यानंतर मी 1 ऑक्टोबर रोजी माझं पुढचं उपोषण ठरवलेलं आहे। मग त्या ठिकाणी मला तुमच्या सर्व माता, बंधू, भगिनींची प्रत्येकाच्या पाठिंब्याची गरज आहे की आज एका ताईला आणि एका तिच्या मुलाला की कसं आतापर्यंत आमची सगळं माहिती तर आहेच तुम्हाला, त्यामुळे तुम्ही सर्वांनी येऊन आम्हाला तिथे पाठिंबा द्यावा ही माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे, ही एवढी विनंती। तसेच 22 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रा रॅलीमधून येत आहेत मोहोळला। मी आणि माझा मुलगा की आमच्यावर आतापर्यंत जे काय काय घडलेलं आहे त्याचं निवेदन देण्यासाठी मी अजितदादा यांना, मी आणि माझा मुलगा तिथे उपस्थित राहणार आहोत। आणि मला तिथे प्रशासनाकडून सहकार्य भेटते की नाही काय माहीत नाही, कारण हे आमचं मॅटर वेगळे असल्यामुळे मला तिथे पोलिसांनी सहकार्य करावं की आम्हाला तिथे अजितदादांच्या स्टेजवर जाण्याची परवानगी द्यावी, ही माझी विनंती। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।